सेव्रिये टेनबर्कन या मूळच्या जर्मन निवासी आहेत. 9व्या वर्षी डोळ्यातल्या पडद्याच्या दोषामुळे त्यांची जी दृष्टी आहे ती अंधुक व्हायला लागली आणि 12व्या वर्षापर्यंत पूर्ण अंधत्व आलं. तिथून सुरू झाला तो आत्मशोधनाचा व संघर्षाचा एक खडतर प्रवास. अंध मुलांसाठीच्या निवासी शाळेमध्ये मग त्यांनी प्रवेश घेतला आणि हळूहळू त्यांना त्यांच्या आयुष्याचे सूर सापडू लागले. आपल्या मर्यादांना कायम आव्हान देत पुढे सरसावण्याचे धडे त्यांनी इथे घेतले. हॉर्स रायडिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग, स्कीइंग, ज्याची आपण कधी कधी कल्पनासुद्धा करू शकत नाही असे अनेक धाडसी प्रकार त्यांनी तिथे करून दाखवले. तिथेच मैत्री झाली ती ब्रेल लिपीशी. त्यांनी नंतर बॉन विद्यापीठातून सेंट्रल एशियन स्टडीजच्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचं ठरवलं. या निमित्ताने तिबेटी भाषा शिकावी असं त्यांच्या मनात आलं. पण ही भाषा अत्यंत अवघड आहे, प्लस त्याच्यात ब्रेल लिपी तोपर्यंत तर नव्हतीच. त्यामुळे अनेकांनी त्यांना असा सल्ला दिला की ही भाषा शिकण्याच्या फंदात काही तू पडू नकोस. पण 92-93 साली हा सर्व विरोध न जुमानता त्यांनी तिबेटी भाषेचं शिक्षण सुरू केलं. आता ती भाषा शिकायची म्हणजे मला ती शिकता यावी म्हणून खरं तर त्यांनी ब्रेल लिपी तयार करायला सुरुवात केली तिबेटी भाषेमध्ये. आणि आता त्यांनी बनवलेली ही जी ब्रेल लिपी आहे ती ऑफिशियली आपण तिबेटी भाषेमध्ये त्याचा वापर करतो आणि अनेक अंध मुलांना आज या प्रकल्पाचा उपयोग होत आहे. आता मी माझ्यासाठी तिबेटी भाषा शिकले आहे, त्याच्यातून ब्रेल लिपी तयार झाली आहे, एवढं करून त्या खरं थांबू शकल्या असत्या. पण त्यांच्या मनात आलं की तिबेटमध्ये अशी अनेक अंध मुलं असतील ज्यांच्याबरोबर काम करणं आज गरजेचं आहे, त्यांना आशेचा किरण देण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की मी स्वतः तिबेटमध्ये जाईन आणि अंध मुलांबरोबर हे कार्य सुरू करीन. पण त्यांच्या अथक परिश्रमांच्या फलस्वरूप जन्म झाला तो ब्रेल विदाऊट बॉर्डर्सचा. ब्रेल विदाऊट बॉर्डर्स ही अंध मुलांसाठीची निवासी शाळा आहे. शाळेबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण संस्थासुद्धा इथे स्थापन झाली. आज ब्रेल विदाऊट बॉर्डर्स ही अनेक दृष्टिबाधित व्यक्तींच्या आयुष्याला प्रकाशमय करत आहे. 2005 साली सेव्रियेने नजर वळवली ती भारतातील त्रिवेंद्रम या शहरात आणि तिथे निर्मिती झाली. एक नवीन प्रकल्प त्यांनी सुरू करायचा ठरवला. कांथारी असा हा प्रकल्प आहे. हा जो प्रकल्प आहे हा इतर वोकेशनल ट्रेनिंग वगैरे ह्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे. त्यांच्या धाडसाला व कार्याला मानाचा मुजरा साऱ्याच जगाने विविध पारितोषिकं व अवॉर्ड्स यांच्या माध्यमातून दिला आहे. टाईम मॅगझिनचा एशियाज हिरो, युरोपियन हिरो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर, 2005 सालचा पीस नोबेल प्राईजचं नामांकन, 2006चा मदर टेरेसा अवॉर्ड, 8मधला ऑस्ट्रियातर्फे लाईफ अवॉर्ड, 11मध्ये भारतातर्फे इन्साईट एक्सलन्स सोशल एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड, 2012मधला दर बोरहेमर अवॉर्ड, अशा असंख्य खिताबांच्या आज त्या मानकरी आहेत. ह्याच्यामध्ये मला एक गंमत वाटली की चायनामध्येही तिला फ्रेंड्स ऑफ चायना पुरस्कार मिळाला आहे आणि डच सरकारनं तिला नाईटहूड सुद्धा दिलं आहे. 5 भाषा येत असणाऱ्या, माउंटेनिअरिंग पासून ते हॉर्स रायडिंग करणाऱ्या आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे जर्मन ते तिबेट आणि तिबेट टू जर्मन अशी डिक्शनरीची निर्मिती करणाऱ्या द वन अँड ओनली वन सेव्रिया आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेल्या आहेत. So Sevriye, I once again welcome you to this forum. We have been listening to how you have been going ahead with all your work and we are very curious to know the exact details of many of these things. But before we get into the nitty-gritties of your work, I would like to start from knowing the meaning of your name. Okay, Sevriye has many meanings, and one meaning is resilience, and the other meaning is it's actually a small, a small cactus fruit. A cactus fruit is outside prickly, so it has needles on the outside, and from the inside it's sweet. सेव्रिये सांगते की तिच्या शब्दाचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे रेझिलियन्स म्हणजे चिकाटी, आणि दुसरं एक निवडुंगाचं फळ की जे बाहेरून काटेरी असतं पण आतमधून मात्र खूप रसाळ असतं. Yeah, but you have also earned another name. And that is Kelsang Meto. So what does that mean? So Kelsang Meto is my Tibetan name. So my children in Tibet, they called me Kelsang Meto. And Kelsang means luck or good fate, and Meto means flower. So together it's probably something like lucky flower. लकी फ्लॉवर. तिला केन्सॅंग मेटो म्हणतात तिच्या शाळेतली तिबेटन मुलं, आणि त्याचा अर्थ आहे भाग्योदय करणारं फूल. What does Kanthari mean?
Kantari is a plant that grows wild in every backyard in Kerala. It's a very small, harmless looking chili. But once you bite it, you're feeling very, very much awake. It's highly spicy, but it has also medicinal values. So, for example, it lowers the blood pressure, it purifies you, it makes you alert, awake, it's a painkiller. So all these good values. And we thought it's the perfect symbol for our future social change agents. Fire, spice, and medicinal value. कंथारी ही एक मिरचीची जात आहे आणि केरळच्या अनेक अंगणांच्या मध्ये ती वाढते आणि ही दिसते छोटीशी, पण तिचा झटका विलक्षण असतो आणि तिखट असते, ती मसालेदार असते, पण त्याचबरोबर हिला वैद्यकीय गुणधर्मसुद्धा आहेत. आणि म्हणून हे सोशल एंटरप्रिनर्स, सामाजिक उद्योजक हे नेमके असेच असले पाहिजेत. ते दिसायला अगदी इतरांसारखे असले पाहिजेत, सर्वसामान्यांसारखे. त्यांच्यामध्ये झटका तर असलाच पाहिजे, पण त्यांनी वैद्यकीय गुणधर्माने समाजाला सुद्धा सुधारलं पाहिजे. म्हणून हे केरळी नाव तिनं तिच्या इन्स्टिट्यूटला ठेवलेलं आहे. कॅन यू शेअर विथ अस युअर जर्नी फ्रॉम द आउटर लाईट टू द इनर लाईट? Yeah, I was sighted before. I was a sighted child. I grew up just normally like other kids. And with the age of 9, it started slowly but steadily that I lost my sight. In the first time, I didn't realize this. However, I figured one thing out. I couldn't see colors as well anymore. I was, I loved to paint before, and suddenly I was mixing up colors. So that was probably the first indicator that I became blind. पहिल्यांदा तिचा जो जन्म झाला ती जन्मांध नाही आहे. तिच्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षीपर्यंत तिला दृष्टी होती आणि त्याच्यानंतर तिची दृष्टी हळूहळू कमी व्हायला लागली. हे तिला कसं समजलं तर ती म्हणते की मला जे रंग दिसायचे त्या रंग दिसण्यामध्ये मला प्रश्न निर्माण व्हायला लागले. तिला पेंटिंगची, चित्रकलेची आवड होती आणि तिकडच्या रंगांमध्ये तिचं मिक्सिंग अप व्हायला लागलं आणि त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपल्याला आता इतर माणसांच्यासारखं दिसत नाही आहे. And then I started to become really scared because as a child you don't know what blindness is all about. And many of you probably don't know what blindness is all about. So I thought as a child that blindness is darkness. And I didn't want to have darkness all around me for the rest of my life. So I became really, really afraid. मी पहिल्यांदा घाबरले. मला असं वाटलं की आता अंधत्व म्हणजे अंधार आणि अंधार म्हणजे माझी सगळीच प्रगती खुंटली आणि मला माझं पुढचं सगळं आयुष्य अंधारामध्ये काढायला लागणार आहे ही कल्पनासुद्धा मला त्यावेळी सहन करता येत नव्हती. So the other thing I was afraid of was isolation. I thought if I'm blind, nobody wants to be friends anymore with me. मला असं वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे मला आता सगळ्यांच्या मधून ते बाजूला टाकतील. आंधळेपण म्हणजे एकटेपणा आणि एकटेपणा मला अजिबात नको होता. My parents read a lot of books to me, and they chose exactly the right books that I needed to listen to. So, for example, they chose one book, which is not necessarily a book for a child, but it's a book of a black Afro-American writer, Angela Davis. And she was mainly responsible for transforming the concept of black is ugly into black is beautiful. माझ्या आईवडिलांनी मला वेगवेगळी पुस्तकं वाचून दाखवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये एका कृष्णवर्णीय युवतीचं एक पुस्तक त्यांनी मला वाचून दाखवलं आणि या पुस्तकामध्ये मला कळलं की काळेपणा हा शाप नाही, तर काळेपणामध्ये सुद्धा सौंदर्य आहे. आणि ह्या पुस्तकाच्या वाचनातून किंवा ते ऐकल्यामुळे माझी दृष्टी बदलली आणि मग मी स्वतःला विचारायला लागले की ह्या अंधारामधलं सुद्धा जे सौंदर्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न मी का बरं करू नये. So I observed myself and I figured out that a lot of things changed to the better. For example, I could suddenly focus. I was not distracted by Hollywood and Bollywood or by all the beautiful people surrounding me. I was really concentrating on what really mattered. माझ्या असं लक्षात आलं की अंधत्वाचा पहिला फायदा असा होता की आता मला ज्या गोष्टीवरती माझं लक्ष केंद्रित करायचं आहे त्या गोष्टीवरती मला लक्ष केंद्रित करता यायला लागलं. ज्या गोष्टी मला विचलित करायच्या अशा गोष्टींची संख्या अचानकपणे कमी झाली होती.
So I also figured out that my communication skills became much better because I had to listen. I mean, the ears are the gateway to the world. So I had to listen to my surrounding. And also I figured out if I were not able to communicate clearly, I become invisible. So I was forced to become a better communicator. माझ्याकडे आता दृष्टी नसल्यामुळे मी कान देऊन ऐकण्यावरती लक्ष केंद्रित करायला लागले, कारण कान देऊन ऐकणं हा तर संवादाचा गाभा आहे आणि संवादाशिवाय माझं अस्तित्व आता जगाला कळणार तरी कसं. म्हणजेच जणू काही या अंधत्वाने मला माझी संवाद कौशल्य वाढवायला भागच पाडलं. I thought, with all these good things, I can wait for darkness and it doesn't matter anymore. But you know what? Darkness never came because my visual cortex understood everything that I heard and smelled and touched and imagined. It put it into pictures, into very colorful visual pictures. And maybe my world became even more colorful than it was before. सेब्रिये आपल्याला सांगते की मी अशा पद्धतीने जेव्हा स्वतःच्या मनावरती काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अंधार हा अंधार राहिलाच नाही. माझ्या मेंदूमधलं दृष्टीचं जे केंद्र होतं त्यामधून जे मला ऐकायला येत होतं, ज्याचा मला गंध येत होता, ज्याचा मी स्पर्श करू शकत होते, या सगळ्यांचं रूपांतर जणू काही प्रतिमांमध्ये होत होतं आणि ह्या सगळ्या प्रतिमा रंगांनी भरलेल्या आणि भारलेल्या होत्या. माझं जग आता पूर्वीपेक्षाही जास्त देखणं आणि रंगीत झालं होतं. And from there, you joined the residential school for the blind. So what did this school actually give you? Well, I must say I went to a very, very good school for the blind. Not all schools for the blind are very, very good. It was especially good because of the teachers. It was highly academic. They were really expecting from us good work and good thinking. But on the other hand, they also taught us a lot of sports. मी ज्या शाळेमध्ये गेले ती अतिशय चांगली होती. माझे शिक्षक खूप चांगले होते. एका बाजूने अभ्यासामधल्या प्रगतीवरती त्यांचं लक्ष होतंच, पण आमच्या विचाराची पद्धतसुद्धा बदलावी याकडेही त्यांचा कल होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाळेमध्ये फक्त अभ्यास नव्हता, तर ह्या शाळेमध्ये भरपूर खेळसुद्धा होते. They trusted us that we could learn how to ride horses. They trusted us to learn how to go in a kayak and go down a wide river, with big waves. They also gave us training in skiing, downhill skiing and cross-country skiing, and in acrobatics, in trampoline jumping, and in martial arts, and all these kind of things. And they just told us, well, we have to give you the techniques and the methods, and you have to use them, and then the world is wide open for you. ती आपल्याला सांगते की ह्या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला असा विश्वास दिला की ह्या विश्वासाच्या बळावरती त्यांनी काय काय शिकवलं. तिने सांगितलं घोड्यावरती बसायला, त्याच्यानंतर स्कीइंग आणि स्केटिंग, त्याच्यानंतर मार्शल आर्ट्स, त्याच्यानंतर कयाकिंग म्हणजे तराफ्यावरती बसून नदी पार करणं. ह्या सगळ्या गोष्टी ते शिकवत होते आणि ते म्हणाले की आम्ही तुम्हाला त्याचं तंत्र शिकवणार आहोत, आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्याही शिकवणार आहोत आणि मग तुमच्यासाठी सगळं जग ओपन असेल. Now, at what stage did you choose Tibetology as a subject for study? Also already during high school, and this went like this. My philosophy teacher, he came into our classroom and he woke us up one day and he said, well, is there a life after your high school examination? And we actually didn't want to think about it because the school was so great and we loved the school and we didn't want to think about a dark future. आमचे जे तत्त्वज्ञानाचे शिक्षक होते ते एक दिवस आमच्या वर्गात आले आणि ते असं म्हणाले की या शाळेनंतर काय, ह्याचा तुम्ही विचार केला आहे का. आणि आमच्यापैकी कुणालाच शाळेनंतरच्या आयुष्याचा विचार करायचा नव्हता, कारण शाळा हे आमच्यासाठी इतकं छान असं वातावरण होतं की त्यातून बाहेर पडण्याची आम्ही कल्पनाच करू शकत नव्हतो. So he gave us the task to sit down for a whole afternoon and think about our life in the future. And we should not think about our limits. We should not think about what we could do and what we were good at and what we were not so good at. We should purely only think about what we really wanted to do. And we had to paint it in the most beautiful colors. आमच्या या शिक्षकांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला जे काही करायचं आहे
तुम्ही तुमच्या क्षमतांचा विचार करू नका, मर्यादांचा विचार करू नका, फक्त तुम्हाला जे करायचं आहे त्याचा विचार करा. आणि एका दुपारी त्यांनी आम्हाला हे सगळं करायला सांगितलं आणि तुमच्या डोळ्यासमोर जे दिसतंय ते तुमच्या रंगात, तुमच्या शब्दात, तुमच्या अभिव्यक्तीने तुम्ही लिहून काढा किंवा पेंट करा असं सांगितलं. So I thought of my life in the future and I said, I want to have an adventurous life and a really, really interesting life. And I want to travel. And I want to also be traveling on my own. मला एक ॲडव्हेंचरस लाईफ म्हणजे मला एक साहसी जीवन जगायचं होतं. मला एक रसपूर्ण इंटरेस्टिंग लाईफ जगायचं होतं आणि मला खूप प्रवास करायचा होता आणि तो प्रवास मला एकटीला करायचा होता. And I wanted to do something meaningful and I wanted to contribute to the world in some or the other way. And that's how I became interested in probably in one of the most adventurous places in this world, and that was Tibet. आणि तिला असं वाटलं की मला त्याच वेळेला जगामध्ये माझी स्वतःची काहीतरी कॉन्ट्रीब्युशन, मला जगासाठी काहीतरी करायचं होतं, मला माझा वाटा उचलायचा होता. मगाशी थोडासा आपण त्याचा संबंध जोडूया की घागर आणि सागर, म्हणजे हिचे प्रयत्न ही घागर आणि जगासाठी काहीतरी करायचं म्हणजे सागराकडे जाण्याचा प्रवास. आणि ते करताना तिच्या असं लक्षात आलं की साहसासाठी साद घालणारी भूमी कुठली असेल तर ती तिबेटची. But there were quite some people who were requesting you or telling you not to look at Tibetan language to be studied. So is that true? They were worried for your choice, I believe. Yeah. Lots of, especially career trainers, or career advisors. They were telling me that no blind person had ever studied Tibetology before. So why do you want to do this? This is anyway not a subject for a good profession. They had a lot of whys and a lot of problems. Luckily, I was stubborn enough not to listen too much to these whys and problems. या तिबेटॉलॉजी सारख्या गहन विषयामध्ये तुझ्यासारख्या अंध मुलीने शिकू नये अशी इच्छा विशेषतः जे करिअरच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत मार्गदर्शन करणारे असतात अशा अनेकांनी व्यक्त केली. पण सेब्रिया म्हणते की सुदैवाने मी हट्टी होते, त्यामुळे मी त्यांचं म्हणणं मानलं नाही. I must say, my teachers, but also my parents, they were very, very happy with this choice. Especially my parents, they always said, well, if you choose to go to Tibet, we have a great place to visit. हो, मात्र माझ्या आईवडिलांचा मला खूप पाठिंबा होता. ते असं म्हणाले की तू जर तिबेटची निवड केलीस तर आम्हाला तुला भेट देण्यासाठी एका छान जागी येता येईल. Now basically if you see, you already knew Braille, like you had mastered it, and Braille actually became your link with Tibet. So how did you go about developing a Braille system for a language like a Tibetan language? Yeah, again, like many inventions, this came out of necessity. Because I was studying and I had equipments to study or to read the Tibetan script. It's called an opticon, which is a camera, and you push this camera over a piece of paper, and everything that is black and white is transformed into impulses and put on the left finger. On the left hand. Maybe that's a little bit difficult to translate. But it's a little instrument which makes the Tibetan script tactile. But not in Braille. The Braille came later. हां, तिच्याकडे असं एक यंत्र होतं की ज्यामुळे तिबेटन स्क्रिप्ट ही तिला तिच्या बोटांनी वाचता येत होती आणि ते यंत्र वापरून ती तिबेटियन स्क्रिप्ट किंवा ती भाषा शिकायला तिनं सुरुवात केली. येस. But reading with this opticon is very loud and people were complaining, especially in the library, and it's very slow. And then I thought I needed to have a script in which I could read easily and fast and in which I could write down my vocabularies. And that's how the Braille script for the Tibetan language was developed, according to the regular Tibetan script. हां, आणि मग तिच्या असं लक्षात आलं की हे जे यंत्र होतं ते वापरून आपण शिकणं हे खूप स्लो होतं, ते जलद नव्हतं आणि त्याला खूप वेळ लागायचा, त्याच्यामध्ये खूप आवाज यायचा. मग तिच्या असं लक्षात आलं की ब्रेलमध्ये आपण रूपांतर केल्याशिवाय आपल्याला तिबेटन शिकता येणार नाही. म्हणून ती आधीच म्हणाली की गरज ही जशी अनेक शोधांची जननी असते तसंच या तिबेटन भाषेच्या बाबतीमध्ये झालं. Now there is one thing, like looking at Tibet as an adventurous place, going there as a visitor is one thing, and formulating a goal of going to Tibet and working with visually challenged people is something completely different. So how did you formulate this goal of helping the blind in Tibet? Oh yeah, I discovered that a lot of blind children or a lot of blind people, I must say, are pretty much outcasts. They're not taken seriously.
very, very often the families don't want to have anything to do with them. I also saw a lot of overprotection. I met a family where a child that was 4 years old was not able to walk. It looked like an infant because it was tied to a bed. Not because the parents were mean, but mainly because the parents didn't know what to do with a blind child. माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या ती सांगते की एक म्हणजे ह्या सगळ्या अंध लोकांना तिथं समाजामधून किंवा कुटुंबामधून वेगळं काढण्यात येत होतं, हा एक मुद्दा. आणि किंवा त्यांना ओव्हर प्रोटेक्शन म्हणजे त्यांची खूपच जास्त अतिकाळजी घेतली जात होती. एके ठिकाणी तिनं 4 वर्षाची अशी एक अंध मुलगी बघितली की जिला कॉटला म्हणजे बिछाण्याला किंवा त्या कॉटला बांधून ठेवलं होतं. याचं कारण असं की त्या घरातल्या लोकांना कामावरती जायला लागायचं आणि तेव्हा या अंध मुलीचं करायचं काय म्हणून ते तिला बांधून ठेवायचे, त्यामुळे तिला चालताही येत नव्हतं. अशा अनेक कहाण्या सेब्रियाने बघितल्या. And this mainly because of the belief that blindness is a punishment for something you had done in your past life. आणि ह्याच्या मागे असलेला समज हा होता की अंधत्व या जन्मी येणं म्हणजे पूर्वजन्मीमध्ये तुम्ही केलेल्या गुन्ह्याचं हे तुम्हाला मिळालेलं फळ आहे. But then I also, and that changed my mind, I must say, then I also met a little boy who was the only confident boy I met on this whole trip. आणि मग मला असा एक छोटा मुलगा भेटला की आत्मविश्वासाने भरलेला असा एकटाच जो मला अख्ख्या माझ्या प्रवासामध्ये भेटला आणि त्याने माझं मत बदललं. So he came to me and he said, I heard you are blind, I am blind too. And the way he said it, he had so much pride in his voice. तो माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, तू आंधळी आहेस का? अगं मी पण आंधळा आहे. आणि आंधळेपणाबद्दलची शरम त्याच्या आवाजामध्ये कुठेच दिसत नव्हती. I understood I can actually not start with the parents because the parents have their mindset and it's very difficult to change it, you know, because it's done for many hundred years. But what I could do is I could start with the kids. I could give these kids confidence. I could give these kids a school that is not just a school, but much more a preparatory center or maybe a springboard where they can jump back into society and say, yes, I'm blind, so what? I don't have to be ashamed. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या पालकांच्या बरोबर काम सुरू करण्यात अर्थ नाही, कारण ह्या पालकांची वृत्ती जी आहे तिच्यावरती शतकानुशतकांची पुठं चढलेली आहेत. माझ्या कामाला सुरुवात करायची असेल तर ती मला या मुलांच्यापासून केली पाहिजे. आणि ह्या मुलांच्यासाठी मला फक्त शाळाच नाही तर जीवनाला सन्मुख करणारं एक प्रशिक्षण केंद्र काढायचं आहे की जे त्या मुलाला स्प्रिंग बोर्ड असा शब्द तिने वापरला की जी उडी मारायची फळी, की झेप घेणारी फळी, की तो झेप घेईल आणि म्हणेल की मी अंध आहे पण म्हणून काय झालं. That's right. I think you started with 6 students then. What were the initial formative days of the school life, and what was the response that you got towards this particular concept? I must say the response of the kids was amazing. They were hungry. They were like little sponges. They wanted to learn. They had never the understanding that anybody was expecting something from them. And suddenly there was somebody who expected for them to be clever and to read and to write and to maybe have a future. And that gave them a lot of boost. 6 मुलांनी या शाळेची सुरुवात झाली आणि ही मुलं स्पंजासारखी होती आणि ते जणू काही वाटच पाहत होते की त्यांच्यावरती कोणीतरी विश्वास ठेवेल, त्यांना कोणीतरी उत्तेजन देईल, तू सुद्धा काहीतरी करू शकतोस हे त्यांना सांगेल. म्हणून या 6 मुलांचा आणि ह्या पुढे येणाऱ्या मुलांचाही प्रतिसाद तर फारच सुंदर होता. The children learned a lot of things, not only Braille reading and writing, they also learn Tibetan, English and Chinese. So they are the only ones who really are in very early age who are able to speak 3 languages fluently. Yeah. फक्त वाचन, लेखन आणि ब्रेल एवढंच ही मुलं शिकली नाहीत, तर ही मुलं त्याच्याबरोबर अनेक भाषासुद्धा शिकली आणि ह्या सगळ्या भाषांच्या मधून ती व्यवहारसुद्धा करायला लागली. I think the kids became the ambassadors for the blind towards their own parents because the parents understood very quickly that actually their kids can learn a lot and can do a lot and can also be independent and can take over their own responsibilities. सेब्रिया आपल्याला असं सांगते की ह्याचा जो एक परिणाम झाला, ही राजदूत असा शब्द तिने वापरला. ही दूत झाली मुलं. कशाची दूत झाली तर ह्या अंध लोकांच्याकडे पाहण्याचा, मुलांकडे पाहण्याचा त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन बदलला, समाजाचा दृष्टिकोन बदलला
आणि त्या मुलांचाही त्यामध्ये लाभ झाला. आता ती आपल्याला एक गोष्ट सांगते.